धाराशिवमध्ये पालेभाज्यांचे दर कोसळलेत। बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने हे दर कोसळल्याचं समजते। 10 रुपयाला 2 जुड्या विकण्याची शेतकऱ्यांवर आता वेळ आली आहे। उच्चांकी आवक झाल्याने मेथी शेपूच्या भाजीचे दर घसरलेत। महिनाभरापूर्वी 30 रुपयाला विकणारी ही जुडी आता 5 ते 10 रुपयांवर आली। आवक वाढल्यामुळे भाजीचे भाव घसरलेले आहेत आणि आवक वाढल्यामुळे 10 ला 2 भाजी विकायली। एक 15 दिवस अगोदर ही 20 रुपये 25 रुपयाला पिंडी होती, आता 10 ला 2 विकावं लागले। बाजारात गिराईक नाही, मंदी आलेली आहे, बाजारात आर्थिक मंदी खूप आलेली आहे। त्याच्यामुळे आहे ना भाजीचे भाव काय टोटल मार्केटमध्ये स्थिरता आलेली आहे एकदम। मी शेतात शापा लावली होती पण भाव नाही म्हणून द्यायला लागलो 10 ला 2 खर्च तर निघतच नाही की, मग काय करायचं त्याला आता? जनावराला टाकून परवडतं का शेतकऱ्याने? हाही खर्च निघतोय का? मग विकायला लागला आता काय आहे अशा भावात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।